नमस्कार. मला गेली अनेक दिवस अनेक शाळांचे शिक्षक आणि मुख्याध्यापक भेटत आहेत. कारण विद्यार्थ्यांचे डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसीचे UDIS प्लसचे फॉर्मला जर आधार कार्डवरची माहिती मॅच नाही झाली तर त्यांचा अपर ID क्रिएट होत नाही. यासाठीच आपल्या सोयीसाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक शाश्वती देऊ इच्छितो की पुढच्या मंगळवारपासून सतत शनिवारपर्यंत आणि गरज पडल्या तर त्याच्याही पुढे इथं आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेटची कामं असू द्या, नावातली चूक दुरुस्ती असू द्या किंवा पत्ते असू द्या, या सगळ्या ज्या काही आधार कार्ड संबंधित जी काही कामं आहेत ती सगळी केली जातील. आणि आपण गेली 3 वर्ष माझ्या ऑफिसला आधार कार्ड असू दे किंवा ऑनलाईन सुविधा कुठल्याही असू द्या त्या मोफत नागरिकांना पुरवल्या जातात. त्याच कार्यातील हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि यासाठी मी आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या शाळा असतील आणि ज्यांना ह्या अडचणी येत आहेत की मुलांचे अपर ID क्रिएट होत नाहीयेत का, तर मुलांची आधारवरची माहिती UDISच्या प्लसच्या फॉर्मला मॅच होत नाही. अशा सगळ्या शाळांना मी विनंती करतो की आपण आमच्याशी संपर्क साधा. आपल्या शाळेचे हे जे काही फॉर्म्स असतील आधारच्या संदर्भातल्या अपडेटच्या संदर्भातली काही कामं असतील ती पूर्ण केली जातील.